हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करणार आहे एक ब्युटिफुल लुक क्रिएट. मी माझ्या स्वतः करते आणि तुम्हाला पण माझे स्किन बघू शकता तुम्ही की माझ्या स्किनवर खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. तर हे जर तुम्ही पण फेस करत असाल तर मी तुम्हाला सांगणार आहे का हे हाईड कसं करायचं आणि यावर एक सुंदर फ्लॉलेस मेकअप कसा अचीव करायचा. चला आपण बघूया पुढे. फर्स्ट आपण स्किन प्रेप करणार आहोत. त्यासाठी बायोडर्माचं मॉइश्चरायझर घेत आहोत. एकदम कमी अमाऊंटमध्ये घ्यायचं. एवढ्या अमाऊंटमध्ये घ्यायचं. फेस मसाजर आहे. याने आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर फेसला मसाज करायचं. हे बघा, असं अपर डिरेक्शनने हे मसाज करायचं. मसाज करायचं. फॉरेवरचं पोर प्रायमर आहे. आपण हे कसं यूज करायचं मी तुम्हाला दाखवते. हे अशा एवढ्या स्मॉल क्वांटिटीमध्ये घ्यायचं. ही साईज अमाऊंट घ्यायची. त्यानंतर हे हातावर बोटावर घ्यायचं आणि हे बघा, आपले पोर्स या साईडला आहे तर आपण वरच्या साईडून नाही लावायचं, खालच्या बाजून लावायचं. हे असं. तुम्हाला डिफरन्स दिसतोय दोन्ही साईडला बघा. शाईन पण माझ्या फेसची कमी झालेली आहे. तसंच आपण ह्या बाजूला पण अप्लाय करून घ्यायचं. त्यानंतर मी 2 शेड फॉरेवरचे कन्सिलर घेतले. लिक्विड कन्सिलर आहे. हे आपण मिक्स करायचं. तुम्ही बघा, तर 1 मिनिट दाखवते तुम्हाला. हे असं काय बनलेलं आहे. तर हे आपण जिथे जिथे आपल्या फेसवरती प्रॉब्लेम आहे तिथे तिथे आपण हे अप्लाय करायचं. प्रोडक्टला फक्त टॅप टॅप करायचं आहे, ड्रॅग नाही करायचं. बघितलं तुम्ही मी किती कमी अमाऊंटनी प्रोडक्ट यूज केलेलं आहे माझ्या फेसवरती. आता ह्याला 5 मिनटं तुम्ही ड्राय होऊन द्यायचं फेसवरतीच. अशा टाईपचा एखादा फॅन घ्यायचा, आपल्या फेसवरती ड्राय करून घ्यायचं हे प्रोडक्ट. याला हात नाही लावायचा. ओके. डायरेक्ट ब्लेंडर घ्यायचं. त्याने हळूहळू फक्त डॅब करायचं. डॅबिंग मोशनमध्ये हे सगळं ब्लेंड करून घ्यायचं. दॅट्स इट. ओके. मी दर टाईम महागातल्या ब्रँड्सनी मेकअप करते, पण ह्यावेळेस मी ठरवलं आहे का मी फक्त अफोर्डेबलच यूज करणार आहे. तर मी स्विस ब्युटीचं फाउंडेशन घेतलेलं आहे. तर इकडे तुम्ही बघत राहा मी त्याच्यामध्ये काय मिक्स करते. आणि माझं फाउंडेशन हे जास्त हॅवी नाही वाटावं म्हणून मी त्याच्यामध्ये काय काय ॲड करते तो बघत राहा पुढे. 2 शेड मी घेतलेले आहे. एक लाईट आहे आणि एक डार्क आहे. तर मी इथे मिक्स करते, माझ्या शेडचं बनवते, मग मी तुम्हाला
सांगते पुढे काय करायचं. रीचं हे मॉइश्चरायझर आहे, मी इकडे माझं शेड बनवून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण हे मॉइश्चरायझर, वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर हे मिक्स करायचं. हे मॉइश्चरायझर मी घेतलेलं आहे, हे यामध्ये मिक्स करायचं. ब्रश घ्यायचा, यानंतर प्रोडक्टला त्यामध्ये ॲड करायचं ब्रशमध्ये. काइंड ऑफ दिस हे अप्लाय करायचं फेसला. हा फेसला अप्लाय केल्यानंतर आपण ब्लेंडरने त्याला ब्लेंड करायचं. फॉरएव्हरचं हे लिक्विड कन्सिलर घ्यायचं, आपल्या फेसच्या हाय पॉईंट्सवर हे अप्लाय करायचं. जास्त नाही करायचं, थोडं. 1 2 3 this. फ्लेवरचंच लिक्विड ब्राऊन कलरचं कलेक्टर घ्यायचं आणि नोट कंटिन्यू करायचं आपल्याला. काइंड ऑफ असं. त्याला हात नाही लावायचा, हे ड्राय करून घ्यायचं. ओके. ब्लेंडर घ्यायचं, त्याला ब्लेंड करायचं. पावडर घ्यायची, लिक्विड कन्सिलर घ्यायचं, याला आपल्या आयलिडवर अप्लाय करायचं. ब्लेंडर घ्यायचं, याला ब्लेंड करायचं. त्याला पावडरने सेट करायचं. त्यानंतर ही पॅलेट घ्यायची, अशी आय शॅडो पॅलेट. याच्यामधला सगळ्यात लाईट शेड हा डिपॉझिट करायचा ब्रशवर. त्यानंतर हा डिपॉझिट केल्यानंतर फक्त आपल्या आयलिडवर अशा प्रकारे अप्लाय करायचं गोलमध्ये. ओके. सेम सेकंड साईड. तर मी हा कलर या ब्रशमध्ये डिपॉझिट करणार आहे, थोडंसं, जास्त नाही. आणि त्यामध्ये हा पण थोडा मिक्स कराल. तुम्ही मिक्स मॅच करू शकता. ब्रशला डस्ट करायचं, हे बघा. डिपॉझिट करायचं.
पेन्सिल ब्रश घ्यायचं, त्यावरती आपण ब्लॅक कलर ॲड करायचा. ब्लॅक कलर घेतलेला आहे त्याच्यावर, हा थोडासा इथं डिपॉझिट करायचा दोन्ही साईडला. त्यानंतर ब्रशनी त्याला ब्लेंड करायचं. शॉपेरियलचं पॉट घेतलं मी. एक मिनिट. हा शेड आहे त्याचा मूड शेड आहे, तर हा आपण अप्लाय करायचा. मी फिंगरनीच अप्लाय करणार आहे बिकॉज मला ब्रश नाही आवडत नाही. बघा मी कसं अप्लाय करते. असं काय दिसतोय माझा आहे का. काजल घ्यायचं T&Wचं, तुम्ही कोणत्या पण ब्रँडचं यूज करू शकता काजल. हेच अप्पर लिडला पण अप्लाय करून घ्यायचं. ज्या कलरने ब्लॅक कलर लावला होता तोच ब्रश घ्यायचा, आपण इथे स्मच करायचं. नंतर कॉन्टोर घ्यायचं, हा वाला शेड जस्ट करायचं. अप्लाय हा वाला शेड मी अप्लाय करणार. आयलॅश कर्लर घ्यायचं, याने आपले लॅशेस कर्ल करायचे. मस्कारा लावायचा आहे. मी चार्मसी मिलानाचा यूज करते, तुम्ही कोणता पण यूज करू शकता. मी स्विस ब्युटीचा लिप लायनर घेत आहे, त्याने मी माझे लिप्स लाईन करणार आहे. लिप लाईन झालेले आहे. मी जास्त व्हायब्रंट कलर नाही लावणार आहे, कारण का मी आयज खूप व्हायब्रंट केलेले आहे, तर मी न्यूडमध्येच कलर लावणार आहे. लिप पॅलेटमधून हा ब्राऊन कलर मी लावेल. हायलायटर घ्यायचं आणि इथे अप्लाय.